नमस्कार. ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपल्याला 23 एप्रिलचे महत्त्वाचे हायलाइट्स तुमच्या परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्ह मधून, स्पेसिफिकली डिस्क्रिप्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह मधून कव्हर करायचे. त्यातला पहिला आर्टिकल जो आज आपल्याला डिस्कस करायचा आहे, द व्हेरी डिवास्टेटिंग न्यूज आर्टिकल ऑफ टुडे अँड येस्टरडे. या कॉन्टेक्स्ट मध्ये जम्मू काश्मीर मध्ये जो टेरर अटॅक झालाय, सो त्या संदर्भात आपल्याला काही चर्चा करायची आहे. सेकंड आर्टिकल, इंडियाज पोटेन्शियल इन आर्टिक रिजन. एक महत्वाचा एडिटोरियल ज्या ठिकाणी आर्टिक रिजन मधले पोटेन्शियल न्यू सी रूट्स, न्यू लिंकेजेस, त्यामध्ये डेफिनेटली भारताला कुठली इन्व्हेस्टमेंट करावी लागेल न्यू ऑपॉर्च्युनिटीजला कन्सिडर करता. सो त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे जाणून घ्यायच्या आहेत. आणि त्यासोबत इंडिया रिलेटिव्हली लेस ससेप्टेबल टू एक्सटर्नल हीट विंड. तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंडियाची फायनान्शियल स्टॅबिलिटी का जास्त बॅलन्स्ड आहे किंवा इक्विलिब्रियम मध्ये आहे, मग त्याच्यासाठी फेवरेबल असे फॅक्टर्स कुठले किंवा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स कुठले, हा कॉन्टेक्स्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. सो लेट अस बिगिन विथ टुडेज डिस्कशन. या ठिकाणी 26 किल्ड, जो तुम्ही न्यूज आर्टिकल्स मध्ये, न्यूज चॅनल्स मध्ये हा आकडा 31 सांगितला जातो इन जम्मू काश्मीर टेररिस्ट अटॅक, राईट. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये वी नीड टू अनालाइज दिस आर्टिकल फ्रॉम युअर एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. तर एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी ह्या आर्टिकलला डिस्कस करताना अल्टिमेटली इट बिकम्स इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू अंडरस्टँड द रिझन्स ऑर द कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स ज्याच्यामुळे असे टेरर अटॅक्स वाढत चाललेत. सो व्हॉट आर द कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स, कुठली ती कारणं आहेत जी अशा ऍक्टिव्हिटीजला प्रोत्साहन देतात. सो त्या दिशेने पहिलं रिझन आपण डिस्कस करतो, स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम. नाउ व्हॉट इज स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम? Pakistan has been accused of providing logistical support, ट्रेनिंग अँड सेफ हेव्हन्स टू टेररिस्ट ग्रुप्स ऑपरेटिंग इन जम्मू काश्मीर. म्हणजे या ठिकाणी असं बिलीव्ह केलं जातं की पाकिस्तान अशा टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सला, अशा टेररिस्ट ग्रुप्सला लॉजिस्टिक सपोर्ट प्रोव्हाइड करतो, राईट. त्यासोबत पोरस बॉर्डर्स हा एक महत्वाचा इश्यू आहे. आता पोरस बॉर्डर्स हा मुद्दा फक्त पाकिस्तानशी मर्यादित राहतो का? तर नाही. तर त्या ठिकाणी बांगलादेश, म्यानमार सोबत सुद्धा आपल्या बॉर्डर्स काय आहेत, पोरस आहेत, ज्याच्यामुळे इलिगल ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणा किंवा इलिगल ऍक्टिव्हिटीज, इलिगल मायग्रेंट्सचं प्रमाण वाढत चाललंय. आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम कशाला फेस करावा लागणार आहे? नॅशनल सिक्युरिटीला ह्या सर्व गोष्टी अफेक्ट करतात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. सो या ठिकाणी पोरस बॉर्डर्स फॅसिलिटेट इन्फिल्ट्रेशन ऑफ दीज टेररिस्ट ग्रुप्स, दीज टेररिस्ट पीपल. Challenging terrain along the line of control and the international borders makes it difficult to completely seal the border, allowing for movement of militants and weapons. So ultimately porous borders असल्यामुळे असे हत्यार म्हणजे बॉम्ब्स वगैरे, ओके, असे एक्सप्लोजिव्स आणि असे लोक सुद्धा, कम्युनिटी सुद्धा काय करतात, इझिली इन्फिल्ट्रेट करतात along the border areas. त्यासोबत तिसरा पॉइंट, रिएक्टिव्हेशन ऑफ प्रॉक्सी वॉर. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये पाकिस्तान wants to re-establish its relevance, which was severely diminished after abrogation of Article 370 by the Parliament in 2019. आता अल्टिमेटली या ठिकाणी इगो कॉन्फ्लिक्ट्स म्हणा किंवा या ठिकाणी रिएक्टिव्हेशन ऑफ प्रॉक्सी वॉर, या सर्व गोष्टी सुद्धा या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करतात किंवा ट्रिगर करतात टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजला. सो त्या ठिकाणी आपण एक तिथं उदाहरण दिलंय, रिअल टाइम अनालिटिकल पॉइंट सांगितलाय की ज्या ठिकाणी आपण आर्टिकल 370 एलिमिनेट केला 2019 मध्ये, 2019 मध्ये, त्यावेळेस काय झालं, इट ट्रिगर्ड द टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स ऑर टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द साइड ऑफ पाकिस्तान. त्याचसोबत रिलीजियस आणि एथनिक टेन्शन्स. आता हे जे सर्व रिजन्स आहेत, स्पेसिफिकली नॉर्थ इंडिया, स्पेसिफिकली जम्मू काश्मीर रिजन, या ठिकाणी डायव्हर्स कल्चर आणि रिलीजनची लोक राहतात. मेजॉरिटी हिंदू पॉप्युलेशन्स आहेत, मेजॉरिटी त्या ठिकाणी काही मुस्लिम लोक सुद्धा आहेत, डायव्हर्स तिथे वेगवेगळे ट्रायबल कम्युनिटीज सुद्धा एक्झिस्ट करतात, कोएक्झिस्ट करतात, बरोबर. सो अल्टिमेटली वेगवेगळ्या रिलीजियस कम्युनिटीज कोएक्झिस्ट करत असल्यामुळे त्या ठिकाणी कम्युनल टेन्शन्स सुद्धा अराइज होतात. सो अल्टिमेटली डायव्हर्स रिलीजियस अँड एथनिक मेकअप ऑफ द रिजन including Muslims, Hindus and various tribal groups often provide opportunities to terrorist groups to flare up communal tensions. So ultimately it is a like you can say potential ground for communal debates or communal tensions. आता त्यासोबत आपण बघतो ओव्हरग्राउंड वर्कर्स, हा पण एक डॉमिनेटिंग पॉइंट आहे, हा पण एक मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. नाउ व्हॉट डू यू मीन बाय ओव्हरग्राउंड वर्कर्स? आता हे इंडिव्हिज्युअल्स असू शकतात, इंडिव्हिज्युअल लोक असू शकतात किंवा समूह असू शकतो, ग्रुप्स असू शकतात, जी लोक काय करतात, दे प्रोव्हाइड लॉजिस्टिकल सपोर्ट, इंटेलिजन्स अँड अदर नॉन कॉम्बॅट असिस्टन्स टू मिलिटंट ग्रुप्स विदाउट डायरेक्टली पार्टिसिपेटिंग इन आर्म्ड ऍक्टिव्हिटीज.
म्हणजे डायरेक्टली टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा भाग न होता ती लोक काय करतात, मदत, कसली मदत, वेपन्स प्रोव्हाइड करणं, फायनान्शियल मदत करणं, बरोबर. सो डेफिनेटली नॉट डायरेक्टली बट इनडायरेक्टली दे सपोर्ट दिस टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स. आणि त्यामुळे काय होतं, या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सला अशा लोकांना कॅप्चर करून त्यांची आबादी पसरवायला मदत होते. सो या कॉन्टेक्स्टमध्ये दे प्ले अ सिग्निफिकंट रोल इन सस्टेनिंग मिलिटन्सी थ्रू फंड मॅनेजमेंट, रिक्रुटमेंट, प्रोपॅगँडा अँड मिसइन्फॉर्मेशन. सो अशा प्रकारे ते काय करतात, टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सला तिथे राहायला, म्हणजे इंडियन टेरिटरीमध्ये, इंडियन टेरिटरीच्या आत राहायला ती लोक मदत करतात, अंडरग्राऊंड ठेवतात, राईट. सो दीज आर द प्राईम रिझन्स. आता हे जे आपण रिझन्स पाहिले, डिस्कस केले, हे मेजर रिझन्स आहेत किंवा मेजर अजेंडाज आहेत ज्यामुळे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स हे जम्मू काश्मीर रिजन मध्ये जास्त प्रिव्हिलेंट असतात किंवा जास्त फ्रिक्वेंटली घडतात, राईट. सो यू नीड टू अंडरस्टँड दीज रिझन्स. तुम्हाला वेळ पडल्यास हे रिझन्स मेन्शन करता आले पाहिजे, त्यांना इलॅबोरेट करता आलं पाहिजे. सो आय होप दिस कॉन्टेक्स्ट इज क्लिअर इनफ फॉर यू ऑल. आपण वळूयात पुढच्या आर्टिकलकडे. द व्हेरी इम्पॉर्टंट एडिटोरियल फ्रॉम टुडेज न्यूजपेपर, एक्सप्लोरिंग इंडियाज पोटेन्शियल इन द आर्टिक रिजन. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ आर्टिक रिजन when you compare in context with global world. आता आर्टिक रिजनला कंपेअर करायचं झालं तर तिथं वेगवेगळे अँगल्स येतात. क्लायमेट चेंज किंवा क्लायमेटचा एक अँगल येतो, ट्रेड रूटचा एक अँगल येतो, आणि त्या ठिकाणी बायलॅटरल अग्रीमेंट्स हा एक अँगल आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. नाउ अंडरस्टँड, आर्टिक स्नो किंवा आर्टिक रिजन बघायचं झालं तर आर्टिक रिजन मध्ये सुद्धा काय होतंय, जे जगात होतंय तेच आर्टिक रिजन मध्ये होणार आहे. जगात काय होतंय, क्लायमेट चेंजचा परिणाम, क्लायमेट चेंजचे कॉन्सिक्वेन्सेस, ज्या ठिकाणी आपण बऱ्याचदा हे डिस्कस केलंय, हे जाणून घेतलंय, वाचलंय की ग्लोबल स्नो कव्हर इज डिक्रीजिंग किंवा स्नो कव्हर काय होत चाललाय, जास्तीत जास्त मेल्ट होत चाललेला आहे. त्यामुळे ग्लेशियर लेक्सचं प्रमाण किंवा ग्लेशिएटेड लेक्स मधली सी लेवल ही वाढत चाललेली आहे. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करायचा झाला तर क्लायमेट या फॅक्टरला जर आपण कन्सिडर केलं या ठिकाणी, तर अल्टिमेटली त्या ठिकाणी काय होतंय, बिकॉज ऑफ इन्क्रीज इन ग्लोबल स्नो, इन्क्रीजिंग मेल्टिंग ऑफ ग्लोबल स्नो कव्हर, व्हॉट इज टेकिंग प्लेस, दॅट इज डिक्रीज इन अल्बेडो इफेक्ट. ओके, सो क्लायमेटचा पॅरामीटर आपण बघू शकतो की अल्बेडो काय होतोय, कमी होतोय. ट्रेड रूटचा काय विचार करू शकतो आपण. आता या ठिकाणी एक महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या तुम्ही लोक, अंडरस्टँड, नॉर्दर्न सी रूट, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय बोललं जातं, NSR. आता हा NSR काय आहे, हे जे रेड मार्कनी तुम्हाला इथे दिसतंय, दॅट इज युअर नॉर्दर्न सी रूट विच इज द शॉर्टेस्ट लिंक बिटवीन युरोप अँड एशियन कंट्रीज. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे, हा जो रूट आहे नॉर्दर्न सी रूट, तो कधी फॅसिलिटेट होईल, when there will be increase in the snow melting in the Arctic region. अल्टिमेटली स्नो मेल्टिंग वाढलं, स्नो कव्हर रिड्यूस झाला की हा नॉर्दर्न सी रूट एनेबल होऊ शकतो अँड इट कॅन इझिली विद इन लेस टाइम विथ लेस कॉस्ट इट कॅन कनेक्ट युरोप विथ एशिया, बरोबर. सो हा एक इथं पोटेन्शियल पॉइंट झाला. पण इथं विचार करण्याजोगी गोष्ट अशी आहे की इंडिया या सिच्युएशन मध्ये एका डायलेमा मध्ये पडतो की इंडियाने कुणाला सपोर्ट करावं, इंडियाने कुणाला पाठिंबा द्यावा. इथं दोन आपल्या समोर क्रिटिक्स, म्हणजे एकमेकांचे क्रिटिक्स म्हणा किंवा भारताचे मित्रच झाले, ॲली कंट्रीज झाल्या, दॅट इज रशिया आणि USA. तर भारतासाठी ही चॉईस राहते, भारतासाठी हा प्रश्न राहतो की इंडिया कोणासोबत जास्त कोलॅबरेट करेल विथ रिस्पेक्ट टू NSR रिजन, नॉर्दर्न सी रूट रिजन. विल इट टाय अप विथ रशिया और विल इट टाय अप विथ USA, दॅट इज द वेस्ट. आता या ठिकाणी अल्टिमेटली समजण्याजोगी गोष्ट आहे की जर भारताने रशिया सोबत पार्टनरशिप केली तर याचाच अर्थ असा झाला की याचा फायदा जास्तीत जास्त चायनाला होईल. कारण सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघायचं झालं तर रशिया आणि चायनाचे संबंध चांगले आहेत. आता हा ओव्हरऑल अँगल तुम्हाला तेव्हा समजेल जर तुम्हाला थोडंफार IR बद्दल माहिती किंवा थोडंफार IR बद्दल अपडेट असेल तर. त्यासोबत जर इंडियाने USA ला पाठिंबा दिला आणि रशियाला इग्नोर केलं तर इंडियाचा लॉस कसा होईल, कारण इम्पॉर्टंट रूट्स किंवा इम्पॉर्टंट मिनरल रिसोर्सेस ह्यावरती जर कुणाचा कंट्रोल आहे इन द नॉर्दर्न सी रूट तर तो कुणाचा आहे, रशियाचा आहे. सो डेफिनेटली आपण रशियाला कम्प्लिटली ओव्हरलुक करून USA सोबत हँड इन हँड मिळवू शकत नाही. सो या ठिकाणी स्मार्टनेस काय असेल, स्मार्टनेस अशीच राहील की इंडिया मेंटेन्स अ बॅलन्स बिटवीन द टू कंट्रीज, जसं भारत नेहमी करत आलाय, राईट. सो दॅट इज द लाईक वी कॅन से स्मार्ट स्ट्रॅटेजी टू फॉलो हिअर. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये बघा त्यांनी काही पॉइंट्स मेन्शन केलेत. सो ह्यामध्ये या ठिकाणी पार्टनरशिप्स अराउंड सप्लाय चेन्स अँड ट्रेड रूट्स आर एक्सपांडिंग based on not only the current fracturing of the regional blocks but also on the climate change. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये
जो स्नो कव्हर म्हणजे कमी होत चाललाय, ज्या ठिकाणी स्नो कव्हर मेल्टिंग वाढत चाललंय, सो व्हॉट विल हॅपन, दिस मेल्टिंग आईस इज ओपनिंग अप ऍक्सेस टू अ न्यू ट्रेड रूट, ज्याला म्हटलं जातं नॉर्दर्न सी रूट, जो आता आपण मॅप मध्ये बघितला. आणि हा नॉर्दर्न सी रूट हा शॉर्टेस्ट रूट आहे विच इज कनेक्टिंग युरोप विथ द एशिया, linking the Atlantic and the Pacific Ocean. This will exponentially transform global trade by shifting the flow of cargo vessels and it will save time and freight cost. So या नवीन रूटमुळे, या नवीन डिस्कव्हरीमुळे काय होणार आहे, अल्टिमेटली इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आणि त्यासोबत टाइम, जो टाइम पिरियड ते कार्गो वेसल्स म्हणजे पोहोचवायला किंवा ट्रान्सपोर्ट करायला लागतो, तो टाइम पिरियड सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे यामुळे. सो ह्यामध्ये बघा, यू कॅन फर्दर नोट दॅट आता हे जर पॉसिबल करायचं असेल, इफ वी आर ट्राइंग टू डिस्कवर इंडियाज पोटेन्शियल इन द नॉर्दर्न सी रूट रिजन, अल्टिमेटली आपल्याला तशा शिप्स पाहिजेत, कारण तिथलं पाणी कसं आहे, टर्बुलंट आहे, खूप जास्त टर्बुलंट फ्लो आहे. सो त्या फ्लो मध्ये, त्या हेवी वॉटर्स मध्ये सस्टेन करण्यासाठी वी नीड अपग्रेडेड इन्फ्रास्ट्रक्चर, वी नीड अपग्रेडेड वेसल्स, वी नीड अपग्रेडेड शिप्स टू कॅरी देम. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये शिप बिल्डिंग मसल किंवा शिप बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर वरती आपल्याला खर्च केला पाहिजे. त्यामध्ये ज्या नवीन गोष्टी आपल्याला लागणार आहेत, ज्या टेक्नॉलॉजीज आपल्याला लागणार आहेत, त्या टेक्नॉलॉजीज मध्ये पैसा घातला पाहिजे भारताने. सो ह्या सर्व गोष्टी डेफिनेटली क्विंटेसेन्शियल म्हणजे बेसिक ठरतात. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघा, वी नीड शिप बिल्डिंग मसल टू सेल थ्रू द NSR's turbulent waters. The 2025-26 budget set up a $3 billion maritime development fund for the shipping ministry along with promoting shipbuilding clusters to increase the range, कॅटेगरीज अँड कॅपॅसिटी ऑफ शिप्स. सो ऑलरेडी 2025-26च्या बजेटमध्ये आपण एक मोठी अमाऊंट शिप बिल्डिंग सेक्टरसाठी राखीव ठेवलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला ह्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी होऊ शकतो. सो दॅट पोटेन्शियल हॅज टू बी अंडरटेकन, दॅट पोटेन्शियल हॅज टू बी रिअलाइज्ड आणि त्या दिशेने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. नाउ दिस मीन्स दॅट इंडिया नीड्स टू मेक ॲडिक्वेट इन्व्हेस्टमेंट्स इन आईस ब्रेकिंग फ्लीट्स अँड स्ट्रक्चरल अपग्रेड्स. आता अल्टिमेटली मी जसं म्हटलं की शिप बिल्डिंग इंडस्ट्रीज मध्ये, नॅव्हिगेशन मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे. मग त्या ठिकाणी आईस ब्रेकिंग फ्लीट्स, वी नीड टू इन्स्टॉल सच आईस ब्रेकिंग फ्लीट्स इनटू द शिप्स, इनटू द लार्ज शिप्स विच आर कॅरिंग द कार्गो वेसल्स. अल्टिमेटली ते करणं आपल्याला भाग आहे आणि त्याचसोबत स्ट्रक्चरल अपग्रेडेशन इन द शिप्स, इन द ट्रान्सपोर्टेशन हे करणं देखील आपली गरज आहे. राईट. There is urgent need for India to engage in multilateral dialogue on capacity building, training requisites and knowledge sharing. आता ही जी गोष्ट आपण बोलतोय, तीन गोष्टी, कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, जे रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अवेलेबल करणं. दुसरा मुद्दा ट्रेनिंग रिक्विजिट्स आणि नॉलेज शेअरिंग. नॉलेज शेअरिंग म्हणजे टेक्नॉलॉजीचा भाग झाला, क्रिएटिव्हिटीचा भाग झाला, तर हे एकट्या एका देशाने करणं शक्य नाहीये. यासाठी कोलॅबोरेटिव्ह अप्रोच, यासाठी बायलॅटरल अग्रीमेंट्स किंवा बायलॅटरल मदत ही डेफिनेटली गरजेची आहे किंवा कोर आहे, बेसिस आहे. सो अल्टिमेटली त्यांचं म्हणणं असं आहे की जर या गोष्टी शक्य करायच्या असतील, फक्त इन्व्हेस्टमेंटनी काम होणार आहे का, तर नाही, तर त्या ठिकाणी इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी एक्सचेंज, नॉलेज एक्सचेंज बरोबर, त्याचसोबत ट्रेनिंग रेक्विजिट्स या सर्व गोष्टी आल्या. मग त्या गोष्टी पॉसिबल करण्यासाठी वी नीड टू टाय अप विथ सर्टन कंट्रीज, वी नीड टू कोलॅबोरेट विथ सर्टन कंट्रीज, ज्या कंट्रीजनी ह्या टेक्नॉलॉजीज मध्ये, ह्या रिसर्च मध्ये किंवा ह्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ऑलरेडी एक्सेल केलंय. अशा कंट्रीज सोबत आपण काय केलं पाहिजे, बायलॅटरल टॉक्स म्हणा, त्या ठिकाणी चर्चा, नॉलेज एक्सचेंज, त्या ठिकाणी कुठली टेक्नॉलॉजी राबवली जावी, कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जावं, याबद्दल आपल्याला माहिती घेणं, आपल्याला अपडेटेड राहणं हे फार जास्त इम्पॉर्टंट ठरतं. सो त्या ठिकाणी तो मुद्दा त्यांनी हायलाइट केलाय. Now, playing with ice and fire, with its vast Arctic coastline, extensive experience in Arctic navigation, and training of personnel, Russia is an obvious partner for India to explore the NSR. जसं की या ठिकाणी त्यांनी रशियाचा प्लस पॉइंट सांगितलाय की भारताने का रशिया सोबत हँड इन हँड मिळवावा, की त्या ठिकाणी आर्टिक कोस्टलाईन ही सर्वात जास्त मोठी आहे इन टर्म्स ऑफ रशिया, और बिसाइड्स रशिया त्यासोबत ट्रेनिंग ऑफ पर्सनल मध्ये ते एक्सेल करतायत. सो अशा कारणांसाठी इंडियाने रशिया सोबत कोलॅबोरेट करावं. आता however, if India inclines towards Russia, then it would be implying support to Chinese efforts such as Polar Silk Road. So याचा अल्टिमेटली फायदा कोणाला होणार आहे, चायनाला होणार आहे. कारण not only the NSR will help China bypass the Malacca Strait checkpoint, but it would also give it much more control over the Arctic route. असं जर झालं तर अल्टिमेटली चायनासाठी काय होईल, मलाक्का स्ट्रेट वरती अवलंबून राहायची गरज पडणार नाही. चायनासाठी एक ऑल्टरनेटिव्ह रस्ता किंवा रूट तयार झाला टू लिंक विथ द युरोपियन वर्ल्ड. आणि अल्टिमेटली त्याचा अजून एक परिणाम काय होऊ शकतो की येस, चायना, जी चायनाची नेहमीची सवय आहे की इट विल ट्राय टू एक्सरसाइज एक्सटेन्सिव्ह कंट्रोल ओव्हर द आर्टिक रिजन, ओव्हर द आर्टिक आईस. ओके,
सो दॅट इज अ पोटेन्शियल रिस्क फॅक्टर. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला कम्पेअर केल्या पाहिजेत, अनालाइज केल्या पाहिजेत. सो या ठिकाणी डेफिनेटली हुशारी कशात राहणार आहे की आपण सर्व कंट्रीज सोबत आणि आपण त्या ठिकाणी ऑल्टरनेटिव्ह सुद्धा कन्सिडर केले पाहिजेत. जसं की या ठिकाणी जपान आणि साऊथ कोरिया हे अदर पार्टनर्स आहेत ज्यांच्यासोबत आपण काय करू शकतो, कोलॅबरेट करू शकतो. सो अल्टिमेटली या ठिकाणी कंबाइंड इफेक्ट, कोलॅबरेटिव्ह इफेक्ट्स दॅट विल मेक अ वे आउट ऑफ द सिच्युएशन. सो अल्टिमेटली ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्या ठिकाणी कॅपॅसिटी बिल्डिंग करायचं आहे, ज्या ठिकाणी नॉलेज शेअरिंगचा विषय येतो, त्या ठिकाणी अल्टिमेटली वी नीड मल्टीलॅटरल अप्रोच. मल्टीलॅटरल म्हणजेच त्या ठिकाणी मेंबर कंट्रीजमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये कोलॅबरेटिव्ह प्रयत्न झाले पाहिजेत. ओके, सो दॅट वॉज द क्रक्स ऑफ दिस आर्टिकल. हा रूट लक्षात ठेवा, प्रेझेंट रूट हा आहे जो आपण फॉलो करतो आणि जर आर्टिक आईस मेल्टिंग वाढलं तर अल्टिमेटली नॉर्दर्न सी रूट विल बी द पोटेन्शियल रूट अँड इट विल बी शॉर्ट रूट. ओके, नेक्स्ट आर्टिकल फॉर द डे, लास्ट आर्टिकल जो आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण डिस्कस करतोय. India relatively less susceptible to external headwinds. Now, what are the contributing factors for this condition? हे कशामुळे शक्य झालंय आणि हे का पॉसिबल आहे? Now, let us have an overview, then we will come back to the article. Now, इथे बघा, strong domestic growth and sound macro fundamentals म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सचं मॅनेजमेंट अगदी सक्षमपणे कंडक्ट झाल्यामुळे व त्यासोबत डोमेस्टिक ग्रोथ हा चांगला आणि स्टेडी राहत असल्यामुळे भारताला लगेच फायनान्शियल फ्लक्च्युएशन्सची म्हणा किंवा इन्फ्लेशन्सची काळजी करायची गरज नाहीये. इन शॉर्ट टाइम द कंट्री स्ट्रेंथ टू विथस्टँड ग्लोबल हेडविंड्स स्टेम फ्रॉम इट्स रोबस्ट ग्रोथ फॉस्टर्ड बाय अ स्ट्रॉंग मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क अँड मॉडरेटिंग इन्फ्लेशन विथ स्ट्रॉंग डोमेस्टिक इंजिन्स ऑफ ग्रोथ. आता याचा म्हणजे हे तुम्ही कशावरनं कन्क्लूड करू शकता? हे कन्क्लूड करण्यासाठी किंवा हे सांगण्यासाठी तुमच्याकडे डाटा कुठला आहे तर इथे तुम्ही बघू शकता. Low external vulnerability, which is reflected in modest external debt GDP ratio of 19%. तर आपला डेप्थ जीडीपी रेशो किती आहे? 19% आहे आणि तो मॉडरेट आहे. ओके, इट इज नॉट व्हेरी हाय, नॉट व्हेरी लो. अँड सबस्टेन्शियल फॉरेक्स रिझर्व्स क्लोज टू 11 months of import cover, the article stated. त्यासोबत तुम्ही बघू शकता की इंडियाज पोझिशन ॲज फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी coupled with macroeconomic stability makes it a preferable investment destination. त्याच्यामुळे काय होतंय? एफडीआय मध्ये वाढ होतीये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला वाढ होताना दिसतीये. आणि एकदा का फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये वाढ झाली की इट विल जनरेट न्यू एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, इट विल जनरेट पोटेन्शियल फॉर इन्व्हेस्टिंग इन न्यू इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या ठिकाणी बिझनेस एक्सपान्शन सुद्धा पॉसिबल असतं. सो अल्टिमेटली ही एक तुम्ही म्हणू शकता जसं की विशेष सर्कल असतो, एक चुकीची किंवा वाईट गोष्ट झाली की पुढच्या चुकीच्या वाईट गोष्टी होत जातात, तशी पॉझिटिव्ह सायकल आहे. राईट, की या ठिकाणी तुम्ही काय करताय, तुम्ही डेफिनेटली मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी अचीव्ह केली आहे, त्यामुळे तुम्हाला काय भेटलं, त्याचा आउटपुट काय भेटलं? बिकॉज ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी यू आर एबल टू मॅनेज, यू आर एबल टू प्लॅन स्ट्रॅटेजीज ऑर एजेंडाज ॲडिक्वेटली अँड एक्सटेन्सिव्हली. त्याच्यामुळे काय होतंय, त्याच्यामुळे तुमची एफडीआय मध्ये वाढ होतीये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केल्या जात आहेत. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स मध्ये वाढ झाल्यामुळे यू कॅन इन्व्हेस्ट मोर, तुमची इन्व्हेस्टमेंट काय होतीये, वाढतीये आणि तुमची इकॉनॉमिक ग्रोथ होतीये. ऑल थिंग्स आर लिंक्ड टू इच अदर. राईट, आता इथे बघा, ऍडिशनली अ स्टेबल फायनान्शियल सेक्टर provides the backbone for sustainable growth. As the Indian financial system has become more robust and diverse, including banks and NBFCs being resilient to macro financial shocks. So ultimately, जी आपली बँकिंग सिस्टम आहे, जे आपलं मार्केट आहे, जे आपलं मार्केट ज्या प्रिन्सिपल्स वरती गव्हर्न केलं जातं, डॉमिनेट केलं जातं, ते प्रिन्सिपल्स कसे झालेत? ते प्रिन्सिपल्स शॉक रेझिस्टंट झालेत. म्हणजे जरी उद्या मार्केटमध्ये काही छोटे मोठे फ्लक्च्युएशन झाले, छोट्या मोठ्या चढ उतार झाला प्राइसेसमध्ये, तरी त्याचा लगेच परिणाम किंवा इमिडिएट रिझल्ट, इमिडिएट कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला फेस करावे लागणार नाहीत. सो त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे, ॲज स्टेटेड इन द पेपर, द की रिझन्स, the key dimensions which makes India in a safe place or which puts India in a safe corner. तर ते reasons कुठले? सप्लाय चेन रिअलाइनमेंट, की आपण काय केलंय, सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन वरती आपण विचार करायला सुरुवात केली आहे किंवा सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन साठी आपण ऑप्शन्स शोधले, जेणेकरून मध्यंतरी आपण पाहिलं की चायनाने काही मिनरल्सचा सप्लाय थांबवला, पण तरी देखील इंडियाला त्याचा जास्त फटका नाही बसणार, कारण डेफिनेटली इंडिया हॅज इंडिया हॅज सॉर्ट आउट द ऑल्टरनेटिव्स, की चायनाने सप्लाय नाही केले तर आम्ही दुसऱ्या कुठून सप्लाय घेऊ. राईट, सो येस, सप्लाय चेन रिअलाइनमेंट्स, डायव्हर्सिफाईड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सोर्सेस, डायव्हर्स एफडीआय इन्व्हेस्टमेंट विच विल बूस्ट बिझनेस ग्रोथ, आणि त्यासोबत एंगेजमेंट विथ ग्लोबल इन्व्हेस्टर्स, सीक रेझिलियन्स अँड स्केल.
given its already established trade linkages, right? So these are the reasons or contributing factors because of which India is in a stable condition. Now farm sector boost हे पण एक दुसरं रिझन आहे, कारण लक्षात घ्या जर तुम्ही इकॉनॉमिक स्टेबिलिटीचा विचार करता, इन्फ्लेशनचा विचार करता, तर अल्टिमेटली इन्फ्लेशन कुठल्या गोष्टीवरती अवलंबून आहे? इन्फ्लेशन इज डायरेक्टली रिलेटेड टू डिमांड. डिमांड वाढली आणि सप्लाय कमी झाला, लक्षात घ्या डिमांड वाढली आणि सप्लाय कमी झाला तर अल्टिमेटली काय होणार आहे? इन्फ्लेशन होणार आहे. आता सप्लायचा ज्या ठिकाणी विषय येतो, आय एम टॉकिंग अबाउट फूड ग्रेन प्राइसेस, ओके, आय एम टॉकिंग अबाउट फूड सिक्युरिटी क्रायसिस. आता या ठिकाणी लक्षात घ्या जर तुम्ही सप्लाय बद्दल विचार करताय तर अल्टिमेटली काय असलं पाहिजे की फार्म सेक्टरमध्ये, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये उत्पन्न प्रोडक्शन हे जर ऑप्टिमम असलं तर सप्लाय चांगला राहील, सप्लाय कमी पडणार नाही. सो अल्टिमेटली फूड ग्रेन प्रोडक्शन has to be optimum, has to be adequate. ते जर adequate असेल, ते जर adequate quantity मध्ये असेल तर अल्टिमेटली तुमचा सप्लाय हा कमी होणार नाही आणि तुमचं इन्फ्लेशन वाढणार नाही. इन्फ्लेशन का नाही वाढलं ह्याचा अर्थ काय झाला की फूड ग्रेन्स अफोर्डेबल प्राइसेस मध्ये भेटत आहेत. ओके, फूड ग्रेन्स आर अवेलेबल ॲट अफोर्डेबल रेट्स इन द मार्केट. सो दॅट मीन्स दॅट इन्फ्लेशन इज अंडर कंट्रोल. देयर इज नो फूड इन्फ्लेशन और देयर इज नो फूड क्रायसिस, देयर इज नो इश्यू ऑफ फूड सिक्युरिटी. सो हा तो एक ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट आहे आणि ज्याचं श्रेय कोणाला जातं? फार्मर्सला. की या ठिकाणी बघा, आणि याच्यासाठी डेफिनेटली क्लायमेट सुद्धा एक फेवरेबल फॅक्टर आहे. 2025 मध्ये एल निनो इफेक्ट आपल्याला दिसत नाहीये, ओके, ज्याच्यामुळे साऊथ वेस्ट मॉन्सून हा नॉर्मल येणार आहे असं प्रेडिक्ट करण्यात आलंय. आता ते येत्या टाइम मध्ये आपल्याला कळेलच. Now forecast of an above normal southwest monsoon for 2025 will also boost food production. त्यामुळे आपल्याला फूड प्रोडक्शन मध्ये टंचाई किंवा त्यामध्ये कमतरता बघायला भेटणार नाहीये, ज्यामुळे फूड सिक्युरिटी ही स्टेबल असेल आणि अल्टिमेटली आपण एक्सपोर्ट्स मॅक्झिमाइज करू शकतो इन टर्म्स ऑफ फूड ग्रेन्स, राईट? सो हेडलाईन इन्फ्लेशन मॉडरेटेड टू 67 मंथ लो ऑफ 3.3 इन मार्च ड्यू टू मॉडरेशन इन फूड प्राइसेस. आणि या फूड प्राइसेस कशावर ठरतात? अवेलेबिलिटीवरती, सप्लायवरती. फूड ग्रेन्स, फूड सप्लाय जर ऍडिक्वेट असेल, जर जास्त असेल तर अल्टिमेटली फूड इन्फ्लेशन किंवा फूड प्राइसेस मध्ये हाईक होणार नाही. सो हे को रिलेशन तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे की फूड प्राइसेस कधी हाईक होतील? जर त्या ठिकाणी सप्लाय कमी झाला तर. सप्लाय कधी कमी होईल? दोन कारण असू शकतात. एक तर क्लायमेट कारण असू शकतं की ज्या ठिकाणी पाऊस अत्यंत कमी पडलाय, ड्राय सीझन आहे, ड्रॉट सीझन आहे, किंवा त्या ठिकाणी प्रोडक्शन ऑप्टिमम आलं नाहीये जेवढं एस्टिमेटेड होतं तेवढं. So that can be the reasons, possible reasons or possible alternatives for increase or hike in food prices. Okay. So I hope this context is clear enough for you all. So definitely why is India not experiencing heavy shocks of global inflation? तर त्याची ही कारणं आपण डिस्कस केली, जी कारणं तुम्हाला परीक्षेमध्ये मांडता आली पाहिजेत विचारली तर, की या ठिकाणी डायव्हर्सिफाईड FDI, सप्लाय चेन रिअलाइनमेंट, एंगेजमेंट विथ ग्लोबल इन्व्हेस्टर्स आणि त्यासोबत ॲडिक्वेट फोरकास्ट ऑफ अबाव नॉर्मल साऊथ वेस्ट मॉन्सून अँड ऑप्टिमम फूड प्रोडक्शन और ऑप्टिमम फार्म प्रोड्यूस, हे सर्व फॅक्टर्स कॉन्ट्रीब्यूट करतात, पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्यूट करतात टू कीप द इकॉनॉमी ऑफ आवर कंट्री इन अ बॅलन्स्ड इक्विलिब्रियम कंडिशन. सो आय होप हा कॉन्टेक्स्ट तुम्हाला क्लिअर झाला असावा. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी आजचा हिंदू अनालिसिस सेशन इथे कंक्लूड करतो. आजचे तिन्ही आर्टिकल्स तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग पर्स्पेक्टिव्ह मधून इम्पॉर्टंट आहेत. So yes, we have discussed them optimally. So I hope it is clear for you all and I stop here for today. Thank you.